आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सालाबादाप्रमाणे यावर्षी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या वतीनं खंडोबा देवाची यात्रा यावर्षी भरवण्यात आली असून आज यात्रेचा पहिला यात्रेचा नैवेद्य सुरू झाला असून उद्या दिनांक 28/12/2025 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं रात्री 12ला लंगर दोडला जातो। तसेच 29/12/2025 रोजी यात्रेत कुस्तीचं मैदान आयोजित करण्यात आले आहे। यात्रा कमिटीच्या वतीने तसेच यात्रेत पाळणे, मिकी माऊस, जम्पिंग जपागा तसेच भेळ विक्रेते, चायनीजवाले, खेळणीवाले, महिलांच्यासाठी खास बेंटेक्स विक्रेते तसेच अनेक छोटे मोठे व्यापारी आले असून यात्रेसाठी करंजे गावातील अनेक व्यापारी बाहेरगावी परराज्यात असतात ते यात्रेसाठी खास करून आलेले आहेत। यात्रा म्हटले की आनंदोत्सव हा गावात असतोच, त्याप्रमाणे करंजे गावात सध्या आनंदोत्सवाचे कार्यक्रम आहे। तमाशा, ऑर्केस्ट्रा तर हा होणारच। तसेच करंजे गावातील मुख्य चौकात असणारे श्रावणी हॉटेल हे यात्रेकरूंसाठी व खवय्यांसाठी खास आकर्षित बनले आहे। सर्व आढावा MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला। सदानंदाचा नमस्कार, मी या देवाचा पुजारी पृथ्वीराज विठ्ठल माने। या देवस्थानाप्रमाणे यावर्षी खंडोबा देवाची यात्रा भरलेली आहे। यात्रेची सुरुवात कालपासून झालेली आहे। काल दिनांक 26/12/2025 रोजी यात्रेची सुरुवात झालेली आहे। आज महानैवेद्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि रविवार दिनांक 28 रोजी देवाचा दिवसभर गजडोलचा कार्यक्रम चालू राहील आणि संध्याकाळी 12 नंतर लंगराचा कार्यक्रम आहे। लंगर तोडून झाल्यानंतर सोमवारी कुस्त्याचा कार्यक्रम राहील व लोकनृत्याचा कार्यक्रम राहील। ही यात्रा खानापूर तालुक्यातील करंजे या गावची आराध्य दैवत खंडोबा देवाची आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका करंजे या गावात यात्रेमध्ये काय काय असते? यात्रेमध्ये छोट्या मुलांसाठी पाळणे वगैरे, खाण्याचे स्टॉल वगैरे सगळे हे ग्रामपंचायतीने अरेंजमेंट करून दिलेले आहे, त्याप्रमाणे चालत आहे। यात्रेला देवाला निवद कुठला आहे? देवाला निवद काय आहे? गोडवा। देवाचा निवद हा गोडवार आहे। गोडवार आहे। यात्रेला म्हणजे मांसाहार असतं का? नाही, हा, ज्याच्या त्याला यात्रा ही साधारण म्हणजे इथं जी यात्रा आहे ती ग्रामपंचायत अंडरमध्ये सगळी नियोजन सगळी ग्रामपंचायत करते। सगळे ग्रामपंचायत कुठल्या गावची? करंजे। ओके, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? सर्वजण मिळून ही देवाची ही आता रात्रभर म्हणजे जागेच असतंय का? उद्या लंगर किती वाजपर्यंत असतोय? लंगर 12 नंतर चालू होतो त्यावेळेस। MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।